जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. रुद्रला तुम्ही सतत अंथरूण घालायला सांगता. काहीतरी काम करायला पाहिजे ना, म्हणून अंथरूण घालायला. त्याचे सासरे आता मध्ये वारले. अग्नी देण्यापासून ते श्राद्ध होईपर्यंतच्या सगळ्या विधी तिने केल्यात. हे फार कौतुकाची गोष्ट आहे, कारण ही गोष्ट आपल्या समाजात अजून रूढ नाहीये. कुठलाही निर्णय तिला पहिला सांगतो की मला हे करायचंय, तिचा नकार असा कधी नसतोच. पण स्वभाव कसा आहे? स्वभाव आहे थोडासा थोडासा म्हणजे आहे, थोडासा म्हणजे हो थोडासा फटकळ आहे. का हो असं? बघितलं बघा धडधडलं आमच्या छातीत. लेट झालं तर मला समजतं की आता घरी गेलं तर हे 9चाच टाइम माझा लास्ट आहे की 9 वाजेपर्यंत. किती स्ट्रिक्ट ऑफिस मध्ये पण एवढं स्ट्रिक्ट नाही त्यांना. नाहीतरी मी सूट दिली 11 वाजेपर्यंत. 11 वाजेपर्यंत तरी आले, कुठे गेले फंक्शनला तर ठीक आहे, पण त्याच्या पुढे जास्त झाले तर मग पारा चढतो माझं. आणि मग काय करता? बाहेरच ठेवते मला. का वहिनी असं करता त्यांना? लेट जास्त झाला तर मग दरवाजा खोला सर्व झोपलेले असतात. मग त्यांना एक दिवशी बाहेर ठेवलेलं, म्हटले 10 मिनिटं थांबा बाहेर. 10च मिनिटं ना, जास्त नाही ना. 10 मिनिटं ना, अर्धा तास मला बाहेर ठेवलं. मला ती 10 मिनिटं बोलते पण अर्धा तास मी बाहेर होतो. पण मग दरवाजा उघडल्यावर चिड तुम्हाला नाही राग आला? राग समोर असो, मी कुठं राग करून काय करणार. खूप कठोर वागता? नाही. मान्य आहे तुम्हाला? हो म्हणतायत बघा. कठोर त्यांच्यावरच वागते फक्त. थांबा, ओरिजिनल प्राणी जर ते बघेल धक्क्याने मरेल. म्हणजे तो उठणारच नाही बिचारा, उभाच नाही राहू शकत. पण नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या 3 महिन्यात भेटलाच नाहीत. छोटा काश्मीरला भेटतो आम्ही. राहायला अंधेरीला मोरोळला होती आणि मी मुंबईला ड्युटीला होतो. मग ते जवळचं लोकेशन म्हणून मग आम्ही ते छोटा काश्मीर. तुम्हाला कसे सगळे छोटा काश्मीर वगैरे माहिती होतं? आता सांगू नका. बंदोबस्त केले, देवी विसर्जनचे बंदोबस्त केलेले आहे ना त्याला. असं म्हणजे सगळे सहकुटुंब. अच्छा, बघायला गेले होते? बघायला गेलो होतो. कुठे मावशीकडे आले होते? मावशीकडे आले होते. किती जण आले होते? आई वडील आणि मुलगा, 3 जण. मुलगा कोणाचा? अच्छा, म्हणजे हे मिस्टर आलेले. अरे मग असं सांगा ना, हे आले होते म्हणे. मला वाटलं आई वडील आणि त्यांचा एक मुलगा वगैरे असेल. या डिझायनिंग करायची? माझं प्रिंटिंगचा व्यवसाय. मग तुम्ही रंग भरायचे? मुलांना खूप लाडवून ठेवलंय. अरे बापरे. सतत अति मेकअप करत असता. दुसऱ्यांना बोलूच देत नाही तुम्ही. नाही बोलून देते हो. काय मीच आता अनुभवतोय, मलाच नाही देत. एवढी हंडी भरली आहे. कौतुक असणार, कौतुक. खात्रीने सांगतो, कौतुक असणार. गाडी चालवताना खूप घाईने चालवता. मान्य आहे? हो मान्य. फोन कधीच लवकर उचलत नाही. गाडी चालवत असतो ना, फोन टिक्कीत असतो. तुम्ही घरात कोण कोण राहता? आधी सांगा मग मी. घरात आता सध्या आम्ही 4 आहे. 4 म्हणजे? आम्ही 2 आणि 2 मुली माझं. हो, ही छोटी ती. बरं, मग त्या 2 मुलींमध्ये तुम्ही एकीवर ओरडता, एकीवर ओरडत. आरोप मान्य आहे? हो. मलाच नाव सांगणार हो की नाही? मग धांदरटपणा खूप करता. हो, मला सगळे ओरडतात, खूप घाई असते. जे बोलते ते कधीच करून दाखवत नाही. मान्य आहे का आरोप? हो मान्य. काय हो? आणि स्टेशनला असलात तरी खालीच आहे असं सांगा. ओरडत राहतात सगळे म्हणून. मान्य आहे का? काय हो? बाय प्रोफेशनल लॉयर आहे ना ती, असंच करत असते. फोनवर बोलताना ना कधी पूर्ण ऐकूनच घेत नाही. समोरचा बोलायच्या आधीच फोन बंद करतो. मान्य? हो मान्य. लोकांना फुकटचे सल्ले देतात आणि त्याचा मनस्ताप तुम्हालाच होतो. देवांशी म्हणजे कोण? ठीक आहे, व्हेरी गुड. हिला क्लासला सोडता आणि घरी येऊन झोपता. मान्य आहे? झोपायला देत नाही आले की. मुलींना यांना झोप मिळावी म्हणून मुलांना क्लासला सोडतात.
मला वाटलं अभ्यासासाठी सोडता. छोट्या छोट्या गोष्टीमुळे स्वतःच इतके गोंधळ क्रिएट करता की त्याचा तुम्हाला नंतर त्रास होतो. पण या सगळे आरोप जे केलेले आहेत त्या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं? नाही, मला प्रत्येक गोष्टीची काही असते, मला मान्य आहे. मी बघीन, मी तसं त्याच्यानुसार माझ्या स्वभावात बदल आणण्याचा प्रयत्न करेन. कधी साधारण राईट ना? काय सांगता आज? आता या क्षणापासून मी आल्यामुळे एवढं झालं तरी खूप. तुमचं काय म्हणणं आहे, कुठला बदल केला पाहिजे? वैदिक बदल म्हणजे दांदरटपणा केला नाही पाहिजे. दुसरं आहे की कधी समोरच्याचं पूर्ण ऐकून घ्यावं. तो आधीच कट करून ते पुढचं राहतच अर्धच बोलणं राहतं. आपण बोललो अरे मी येतोय, मी कुठे आहे, ते नाही कट. पूर्ण संभाषणच होत नाही कधीच. का अशी कटकट करता? का करता असं तुम्ही? नंतर लोकांना सल्ले द्यायचे नाहीत. फुकटचे सल्ले लोकांना नको असतात. हा, ज्यांना त्यांच्या आवडतात त्यांना आवडतात. मनस्ताप त्यांनाच होतो. जर कोणी विचारलं तर त्याला सल्ले द्यावे, नाहीतर मग ह्या म्हणजे इकडे सल्ला देते. ही हॉस्टेलला असायची आणि त्यावेळेस कम्युनिकेशनमध्ये प्रॉब्लेम व्हायचे. तर मग मी एक मोबाईल गिफ्ट दिलेला. परत तो घेतला, तो भाग वेगळा. काय लगेच घेतला. तो फक्त बोलण्यासाठी दिलेला, लगेच घेतला. तिची ओळख खरंच एक सक्सेसफुल वुमन म्हणून, एक सक्सेसफुल सिस्टर म्हणून, एक सक्सेसफुल वाईफ म्हणून मी तिची करून देऊ शकते. लईच निराश आहेत ते. नीट जेवले बी नाहीत. सकाळपासून एकदम गपगप आहेत बघा. तो लवकर बरा व्हावा, त्याने आर्मी जॉईन करावी असं तुला वाटत असेल तर तुलाच त्याला आत्मविश्वास द्यायला पाहिजे. एवढ्या सगळ्या अडचणींना तोंड देऊन तुम्ही गेलाच का नाही आर्मीत? का गेला? आत्मविश्वास, इच्छाशक्ती असं नाव आहे त्या चमत्काराचं. आणि मला माहितीये माझ्या फौजींकडं तो हाय. फक्त भरोसा ठेवा. कानबाई खूप पाय दुखतेत माय. राधिकाचं नागपूरमध्ये पण हाऊस असेल ना मोठं? माहित नाही, पण ती रिच तर वाटते मला. माहित नाही. खूप प्रेमळ आहे ना ती स्वभावानं. एकदा जीव लावला ना एखाद्याला की मग बापरे, मग मागे. बस मला मिळाली इनफ इन्फो. बस इन्फो. मला सांग, तुमचं लव्ह मॅरेज होतं ना? होतं नाही, आहे अजून, सोडलं नाहीये त्यांना. तुम्ही मुंबईला कधी आलात? माझी माहिती मिळवण्यासाठी तू हे जे काही करून राहिलीस ना, ते मला सगळं समजून राहील. सांग तुझ्या आईला, राधिका तात्काळ तूर लागू देणार नाही. दत्ता वर जा. ह्यांका थांबव. ह्यांचं सांगता येणार नाही, काय करतील. अण्णा मी त्याला सांगता येसून जाऊ. तू काय करणारस? वाटेत जा कोण येईल त्याच्या नावाचा काढतोस फरेन. गेले 8 दिवस शंभूराचे गडावर नाही. गेले 8 दिवस म्हणजे कोणाला काहीच माहित नाही. कुठे आहेत, कुठे नाहीत, कोणासोबत आहेत, काही कळायला मार्ग नाही. पण आम्हाला वाटलं की इथेच असतील कामाच्या व्यापात. कामाच्या व्यापात का भलत्याच व्यापात अडकलेत काय माहित. यहाँ से सूरत के लिए कोई खुफिया रास्ता है, लेकिन किस लिए? किस लिए? मी तुला राजनंदिनी म्हणलो ईशा. मला माहिती आहे तुला काय वाटलं असेल, पण मी खूप मोठी चूक केली ईशा. ही छडी हातात घे आणि मला मार प्लीज. तर मी नाही मारू शकत तुम्हाला. ईशा, ही छडी हातात घे आणि मला मार. चुकीला माफी नाही. सराव काय करताय? नमस्कार मंजुळाबाई, हे आमचे परेश पाटील. माननीय परेश पाटील. यो जो माननीयपणा आहे ना, तो आधी माझ्या पायात ठेवायचा, तेव्हाच ही मंजुळा तयार होईल. लावून आता तरी वय म्हणा की. आज रातच्याला यायला लागते बघा. अगं रातच्याला स्वयंपाक करायचा का भाषणाला यायचा? नाही, भाषण नाहीये. आम्ही मतदानाची माहिती सांगणार आहोत. तुम्ही ज्याला मत देणार आहात त्यालाच मत जातंय का नाही असं सांगणार एक मशीन आहे. त्या मशीनची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. हा, आणि येताना नवऱ्याला बी घेऊन यायचं. चलाच म्हणायचं. दत्ता वर जा. ह्यांका थांबव. ह्यांचं सांगता येणार नाही, काय करतील.
अण्णा मी त्याका सांगता हेसून जाऊ. तू काय करणारस? हा, वाटेत जा कोण येईल त्याच्या नावाचा काढतोस फरेन.